या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुजित कुमार काटमोरे, शशी पाटील, विकास धसाडे, रियाज अत्तार, सुरेश पवार, सुरेश कणमुसे, शरद पवार, देवदत्त मेटकरी, शरीफ चिकळी आदी मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी। प्राथमिक शाळा मनगोळी, तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी मागच्या जे सीना नदीला जो महापूर आला होता त्यामुळं अतिशय पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती। यासाठी शिक्षक भारती या संघटनेच्या माध्यमातून आणि माननीय माजी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही आज इथे उपक्रम राबवत आहोत। एक हात मदतीचा या उपक्रमाच्या अंतर्गत आज आपण शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वह्या आणि त्यांना बॅग या ठिकाणी वाटप करण्यासाठी सोलापूर जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे सर्व पदाधिकारी आज इथं आलेले आहेत। आज मनगोळी याबरोबरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे जिथे शिना नदीचा काठ आहे अशा 5 तालुक्यामध्ये एकाच दिवशी आम्ही हे वाटप करत आहोत आणि मला आनंद होतोय की संघटनेच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत आज आम्ही मदत पोहोचवत आहोत। या गावचे सरपंच आज आपल्या सोबत आहेत। या गावातील शाळेच्या शिक्षकांनी अतिशय मला वाटतं जिल्ह्यात पहिल्यांदा शाळा चालू झालेली आहे। पूर परिस्थिती ओसरण्यास अजून हे असताना सुद्धा पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये पहिली शाळा सुरू झालेली आहे। त्यामुळे या शाळेच्या सर्व स्टाफचे आणि या शाळेच्या या गावाचे ग्रामस्थ असतील, सरपंच असतील, या सगळ्याचं मी संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। रविवार असताना देखील उत्साहाने आज या ठिकाणी मुलं आलेली आहेत। यामुळं मी जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे आणि या माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं मी या सर्व शिक्षकाच्या शाळेचे शिक्षक आणि ग्रामस्थांचं कौतुक करतो। पाहायला गेले तरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घडत आहे आणि इंग्लिश मीडियमला जास्त जाण्याचं ओढ आहे। तुम्ही पालकांना काय आवाहन कराल? मी पालकांना आवाहन करेल, आम्ही सुद्धा शिक्षक संघटना चालवतो, मी स्वतः शिक्षक आहे, माझी स्वतःची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आहेत। त्यामुळे मी सर्व पालकांना आवाहन करेन की आपण आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे। ज्यावेळेस मुलाला कळेल, समजेल, त्यावेळेस तो जे आंतरराष्ट्रीय भाषा आहे, इंग्रजी असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये शिक्षण घ्या, जरूर घ्या, आवश्यक घ्या, परंतु जे प्राथमिक शिक्षण आहे हे आपल्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे, हे असं मी पालकांना आवाहन करतो। इकबाल बागमारो सर, रिटायर सेवानिवृत्त शिक्षक आहे मी। तर शिक्षक भारती संघटनेचा मार्गदर्शक या पदावर काम करतोय। रिटायर झालं तरी शिक्षण क्षेत्रामध्ये एक ओढ आहे मला की विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं। विद्यार्थ्याचं कल्याण झालं म्हणजे देशाचं कल्याण होतो आणि सुरळीत चांगले नागरिक घडवण्याचा एक उपक्रम जो आहे तो शिक्षणापासून चालू होतो आणि शिक्षण हे एक असं एक शस्त्र आहे की जेणेकरून या कुठल्याही जगामध्ये तो कमी पडत नाही आहे। तर त्यासाठी या महापुराचा आपल्याला आलं असं संकट आलं असं सुद्धा तर आपण न घाबरता आपण या संघर्षाला मात करून, आपत्तीला मात करून आपण जे विद्यार्थी जे आपले धैर्य आपण सांगता ते शिक्षणामुळेच साध्य होतं आणि शिक्षण घेतल्यामुळेच आपल्याला आपली जीवनाची प्रगती, देशाची प्रगती होते, हे सिद्ध या मनगोळी गावाने सिद्ध करून दिली आहे। तर अशा पद्धतीने एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत शिक्षक भारती संघटनेने या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथं येऊन फुल फुलाची पाकळी म्हणून या आम्ही विद्यार्थ्यांना मदत करण्याचा एक उपक्रम हाती घेतलेला होता। त्या उपक्रमामध्ये या सर्वांनी गावकऱ्यांनी आम्हाला साथ दिली, त्याबद्दल सरपंचाचे आणि नागरिकांचे धन्यवाद। ज्यावेळेस इथं पूर परिस्थिती होती त्यावेळेस मला सुद्धा इथली खूप काळजी लागली होती। मी दररोज माझे इथले जे गावातील नातेवाईक आहेत किंवा मित्र आहेत त्यांना मी फोन करून विचारत होतो की इथली परिस्थिती काय आहे। इथं मला सुद्धा सोलापुरात असून सुद्धा म्हणजे इथली काळजी वाटत होती। एवढी भयंकर परिस्थिती, शाळेत सुद्धा पाणी आलं होतं आणि या भावनेतून आम्ही पूरग्रस्तांना विद्यार्थ्यांना फुल नाही फुलाची पाकळी या हेतून आज गावाचं ऋण फेडण्यासाठी का होईना मी आणि माझी संघटना शिक्षक भारती संघटना, जिल्हाध्यक्ष काटमोरे, सर्व टीम या ठिकाणी या मुलांना शालेय वह्या असतील किंवा स्कूल बॅग असतील त्यांचं वाटप केलं आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना आरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये।
सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.